समुद्राचं लग्न. एकदा बादशाह अकबर बिरबलावर नाराज झाला आणि त्याने बिरबलाचा दरबारात अपमान करून त्याला कामावरून काढून टाकले. बिरबल राजधानी सोडून कोणालाही काही न सांगता निघून गेला. असेच दिवस गेले आणि अकबराला बिरबलाची उणीव जाणवायला लागली. त्याच्या इतकं कोणी शिताफीने काम करत नसे. दरबारातले प्रश्न चुटकी सरशी सोडवत नसे आणि दुसऱ्या कोणाशी गप्पा मारून अकबराला बिरबला एवढी मजा येत नसे. त्याने आपल्या शिपायांना बिरबलाचा शोध घ्यायला पाठवले, पण त्याचा काही पत्ता लागला नाही. अकबराला बिरबलाच्या क्षुल्लक कारणावरून मोठा अपमान करून कामावरून काढून टाकल्याचा पश्चाताप झाला. आपल्या अशा कृतीमुळे बिरबल दुखावला गेला आणि काही न सांगता निघून गेला याची अकबराला जाणीव झाली. काही दिवसांनी अकबराला बिरबलाला शोधून काढण्यासाठी एक कल्पना सुचली. त्याने आपल्या साम्राज्यातील सर्व मांडलिक राजांना एक संदेश पाठवला. बादशाह अकबराने आपल्या साम्राज्यातल्या समुद्राचे लग्न करण्याचे ठरवले आहे. या लग्नासाठी तुमच्या राज्यातील सर्व नद्या हजर असल्या पाहिजेत असा बादशहाचा आदेश आहे. हा संदेश मिळाल्यावर सर्व राजे कोड्यात पडले. समुद्राचं लग्न हा काय प्रकार आहे? नद्यांना पाठवावं तरी कसं आणि बादशहाचा आदेश टाळावा तरी कसा? घाबरून एकाही राजाचे उत्तर आले नाही. फक्त एका दूरच्या राजाचे पत्र अकबराला मिळाले. त्यात लिहिले होते, आमच्या नद्या या लग्नाला येण्यासाठी उत्साहित झाल्या आहेत, पण त्यांचे स्वागत करायला राजधानीच्या सीमेवर तुमच्या राज्यातील सर्व तलाव आणि विहिरी आल्या पाहिजेत अशी त्यांची अट आहे. तशी व्यवस्था झाली की कळवावे, आम्ही आमच्या नद्यांना पाठवून देऊ. अकबर हे उत्तर वाचून खुश झाला. ज्या राज्यात बिरबल आहे फक्त तिथूनच असले उत्तर येईल अशी अकबराला खात्री होती. असा संदेश अकबराकडून आल्याचे कळल्यावर बिरबलालाही अकबराला आपल्या चुकीची जाणीव झाली असेल आणि तो आपल्याच शोधासाठी असली विचित्र मोहीम राबवतोय हे लक्षात आले होते. त्यामुळे त्याने जो जिथे होता त्या राजाच्या दरबारात जाऊन त्याला असे उत्तर सुचवले. अकबराने नजराण्यांसोबत मोठा ताफा त्या राज्यात पाठवून बिरबलाला सन्मानाने पुन्हा दरबारात आणले.